कभी अलविदा ना कहना भाग 8. रात्री नंदिनीबाई तिच्या रूममध्ये आल्या. निशिता खूप उदास दिसत होती. 2च दिवसात तिचं पूर्ण लाईफ बदलून गेलं होतं. तिला समजलंच नाही की नंदिनीबाई आल्या आहेत ते. "सुनबाई, कोणत्या विचारात हरवल्या आहात इतक्या? उद्या कार्यक्रम आहे ना? अशा उदास नका राहू. मला माहीत नाही तुमच्या दोघांमध्ये नक्की काय झालं ते. पण मी एक नक्की सांगते, उद्याचा प्रोग्राम झाला की मी तुला सगळं काही सांगेल. बिट्टू असे का वागतात ते सगळं काही? उद्याचा दिवस जाऊ दे. असं डोळ्यात पाणी आणू नका." पण आजी, मी सगळं काही सहन करू शकते. अगदी त्याने शिव्या जरी दिल्या तरी चालतील मला. पण माझ्या प्रेमावर शंका घ्यायला नको होती. ठीक आहे, तेही ओके आहे. पण संशय घेणं मला नाही आवडलं. असं किती ओळखतात ते मला, त्यामुळे मी थोडे डिस्टर्ब झाले. हं, हे तुलाच काय कोणत्याही स्त्रीला आवडणार नाही. पण त्याचा हा राग काही दिवस सहन कर. सगळं काही नीट होईल. थोडा विश्वास ठेव. आणि हे घ्या, हे दागिने तुमच्यासाठी खास बनवून घेतले आहे. आणि ही साडी खूप सुंदर दिसेल तुम्हाला. आणि हो, उद्या तुमचा मेकअप करायला एक मुलगीही येईल हां. छान तयार व्हा. हो आजी, अशाच हसत राहा. हसताना खूप सुंदर दिसता तुम्ही. चला आता जेवण करून घेऊया. आजी, आज तरी थांबते ना मी यांच्यासाठी. प्लीज. ठीक आहे, थांबा. आम्ही जातो मग खाली. नंदिनीबाई खाली निघून आल्या. निशिता शांत बसून होती. तिने तिच्या बाबांना फोन केला. थोडा वेळ बोलून तिने लवकर यायला सांगितलं. मग तिने संजूला फोन केला. "हॅलो संजू, आता कशी आहे तब्येत? कालच घरी सोडलं ना तुला. आज मस्त आराम करून घे." "मी ठीक आहे. आणि का आराम करून घेऊ?" "अरे बापरे! मी नक्की संजूलाच कॉल केला आहे ना? तू इतकं शांत बोलत आहेस? मलाच जरा विचित्र वाटत आहे. आणि हो, आज आराम करून घे, कारण उद्या तुला माझ्या घरी यायचं आहे. उद्या आमच्या लग्नाचं रिसेप्शन आहे. तुला कोणतीही कार्ड देता येणार नाहीयेत. आजारी आहे हे कारणही देता येऊ नये म्हणून बोलले आज. आराम करून घे." "हं, ठीक आहे गं. येईल मी उद्या तुझ्या घरी," संजू म्हणाली. यार संजू, इतकं रुक-सुक येईल नकोय मला. माझी ती वाली संजू कुठे हरवली आहे? नक्की काय झालं आहे संजू? प्लीज बोल ना. बरं ते जाऊ दे. तुला अजून एक गोष्ट सांगते, मग तर तू नाचत येशील. काय? अगं उद्या पाटील सर पण येणार आहेत घरी. आता खुश ना मॅडम? निशीने मुद्दाम तिला असं सांगितलं आणि तिला यातलं काहीच माहिती नाही असं पण दाखवलं. तिला बघायचं होतं नक्की संजू काय बोलते. संजू पाटलांचं नाव ऐकून शांत बसते. ती नंतर बोलते असं बोलून फोन ठेवते. "संजू मॅडम, तुम्ही काही सांगितलं नाही तरी सगळं समजतं आम्हाला. तू बघच आता तुझी ही जिगरी कशी तुझी आणि सरांची जोडी बनवते." "अरे हां, पण त्यासाठी जिजूंना फोन करावा लागेल." निशी पाटलांना फोन करते. "हॅलो जिजू, कामात आहात? थोडं बोलायचं होतं." "हो, थोडा कामात आहे, पण सालीसाहेबसाठी टाईम आहे बरं का. बोला काय म्हणता?" "जीजू, उद्या आमच्या लग्नाचं रिसेप्शन आहे, तर तुम्हाला नक्की यायचं आहे आणि एक महत्त्वाचं काम पण करायचं आहे. मी आत्ताच संजूलाही बोलावलं, येणार आहे ती. तुम्हीही येणार आहे असं सांगितलं मी तिला, तर फोन ठेवला. पण ती खरंच खूप रुसली आहे. तर मी तिला आता एक मेसेज टाकते, की तिला न्यायला मी गाडी पाठवेल. पण मी असं काही करणार नाही हां. तर तुम्ही तिला पिक करा. मी आणि मोमेंटला तिला कॉल करून गाडी येणार नाही असं सांगेल, पण तुम्ही तुमचं काम नीट करा. चालेल ना?" अरे वाह! भारी आयडिया आहे ही. तिचा रुसवा घालवता यावा म्हणून मी खूप बोलायचा प्रयत्न केलाय. पण नाही वर्क झालं ते. पण ही चांगली संधी आहे हां. आमचं बोलणं झालं तरच मी तिला सांगू शकतो. थँक निशिता. बाप्पा तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण करू. भेटू उद्या. जोडीने येतो म्हणजे. हो, नक्की या आणि लवकर या हां. बाय. तिने फोन ठेवला. नंदिनीबाईने दिलेली साडी आणि दागिने तिने नीट कपाटात ठेवली. आत्ता कुठे तिला बरं वाटत होतं. काही वेळ का असेना तिच्या डोक्यातून अनुरागचे ते शब्द निघून गेले होते. काही वेळ असाच गेला. मग तिने कंटाळून हेडफोन काढले आणि गाणी ऐकत बसली. पण तरीही तिचं मन काही लागत नव्हतं. ती उठून खिडकीत जाऊन बसली आणि डोळे बंद केले. तिला झोप लागली. किती वेळ ती झोपली होती माहिती नाही. अनुराग आजही उशिराच आला. त्याने रूममध्ये पाऊल टाकलं, पण सगळा अंधार होता. त्याने लाईट लावला तर त्याला निशी दिसली. पण ती हेडफोन घालून खिडकीच्या जवळ झोपली होती. तिला असं झोपलेलं बघून त्यांची पावले काही क्षण थांबली. तिचा शांत चेहरा आज पहिल्यांदाच तो बघत होता.
खूप उदासीनता होती तिच्या चेहऱ्यावर. डोळे बंद होते, तरी त्याला खूप वाईट वाटलं तिचं. इतका वेळ तू तिला का बघतो आहे? असं काही वेळाने त्याला वाटलं. म्हणून तो लगेच फ्रेश व्हायला गेला. फ्रेश होतानाही त्याचं मन त्याच्याशी बोलत होतं. का मी असं बघत होतो तिच्याकडे? का वाईट वाटलं मला? की फक्त एकत्र एकाच रूममध्ये राहतो म्हणून एक सहानुभूती, माणुसकी. हो, असंच आहे हे. मला तिच्याबद्दल काहीच फिलिंग नाहीये आणि नकोही. त्याने पटकन आवरलं आणि जेवायला निघून गेला. जातानाही तिच्याकडे नजर गेलीच त्याची, पण तो लगेच निघून गेला. जेवण करून तो वरती आला तर तिला जाग आली नाही. त्यालाच कसं तरी वाटलं. ती झोपली आहे आणि गाणी चालू आहेत म्हणून त्याने तिचा हेडफोन काढून बाजूला ठेवला. मनात एकदा विचार आला की तिला नीट सोफ्यावर झोपवावं, पण त्याने ते टाळलं. हेडफोन काढताना तिने झोपेत त्याचा हात पकडला आणि झोपेतच अनुराग असं पुसटसं बडबडली. त्याने लगेच तिचा हात काढला आणि बाजूला झाला. तिच्या तोंडून त्याचं नाव ऐकून त्याला काय झालं माहिती नाही. खूप अस्वस्थ झाला तो. अचानक धडधड वाढली होती त्याची. त्याने ग्लासभर पाणी पिलं. नाही, मला काहीही फरक पडणार नाही आणि लाईट बंद करून तो स्वतःला समजावत होता. पण बिचारी निशी त्याच्यासाठी जेवायची थांबली होती. ती मात्र उपाशीच राहिली. तशीच झोपून गेली होती. सकाळी तिची मान आणि हात खूप पेन करायला लागले. त्यामुळे तिला जाग आली. खूपच हात दुखत होता तिचा. ती तिथेच झोपली होती हे तिला काही वेळाने समजलं. फक्त हेडफोन बाजूला दिसले. अनुराग नुकताच फ्रेश होऊन वॉशरूम बाहेर येत होता. निशिला तिच्या हाताचा पेन सहन झाला नाही आणि ती रडायला लागली. तिला असं रडताना बघून अनुरागला परत रात्रीसारखं व्हायला लागलं. त्याने शेवटी न राहवून तिला विचारलं काय झालं म्हणून. निशीने लगेच तिचं रडणं थांबवलं आणि काही नाही अशी फक्त मान हलवली आणि तीही फ्रेश व्हायला उठली. पण उठताना तिच्या पायाला पण कळ लागली. ती कसंबसं बाथरूमपर्यंत चालत गेली. गरम पाण्याने अंघोळ करून तिला जरा बरं वाटलं. अनुरागला आता समजलं होतं की तिला रात्रभर अवघडून झोपल्यामुळे त्रास होत आहे. त्याचं आवरून झालं होतं तरीही ती बाहेर येईपर्यंत तो रूममध्येच थांबून राहिला. ती बाहेर आली. बाहेर आली तेव्हा अचानक तिला गरगरल्यासारखं झालं. पण तिने लगेच स्वतःला सावरलं आणि थोडं पाणी पिलं. तिला खूपच त्रास होतो आहे, अनुरागला जाणवलं होतं. आपण विनाकारण तिला इतकं ओरडलो असं त्याला वाटायला लागलं. पण त्याला मान्य करायचं नव्हतं. तिची चूक होती म्हणून मी बोललो, असं तो मनात बोलत होता. तिला तिचं आवरायला वेळ लागणार होता. त्यामुळे अनुराग खाली निघून गेला. जेवण न केल्यामुळे तिला अशक्तपणा आला होता. सगळे त्या दोघांसाठी थांबले होते. आज घरात प्रोग्राम असल्याने बडबड होती. नाश्ता करता करता अचानक भाईसाहेबांनी विचारलं, "काल कधी आलात बिट्टू? खूप उशीर नाही ना झाला?" "हो दादू, थोडा उशीर झाला मला यायला. आज तर मला लवकर यायचं आहे ना, म्हणून मग काल बरचसं काम संपवलं." दोघेही नाश्ता करता करता बोलत होते आणि अचानक नंदिनीबाईंनी प्रश्न विचारला, "बिट्टू, काल तुम्ही दोघं नीट जेवलात ना? निशिता थांबल्या होत्या तुमच्यासाठी. त्यांनी दुपारी पण इतकं काही खाल्लं नव्हतं. उशीर झाला ना तुम्हाला काल म्हणून विचारलं." अनुरागला आता समजलं की ती थांबली होती जेवण करायला आणि त्याने तिला साधं उठवलंही नाही. त्याला काय उत्तर द्यावं तेच समजत नव्हतं. तो बोलायला गेला, "अगं आजी, ते तितक्यात निशी खाली येत बोलली. तिने येता येता आजीचं बोलणं ऐकलं होतं. हो आजी, जेवलो आम्ही नीट. ते यांना खूपच उशीर झाला होता ना यायला, म्हणून मग मला उठवायलाही जरासा उशीर झाला. सॉरी." निशीने त्याची बाजू सावरली. त्यामुळे तो बोलायचा थांबला. त्याला आजचं तिचं नाव देखील समजलं होतं. "ठीक आहे, सॉरी नका बोलू. होतो कधी-कधी उशीर. चला आता नाश्ता करून घ्या." तीही नाश्ता करायला बसली. कालपासून त्यांच्यात काहीच बोलणं झालं नव्हतं आणि आता अनुराग सारखा तिचाच विचार करत होता. त्यालाही समजत नव्हतं आपण असं का वागतो आहे. तो लगेच ऑफिसला निघून गेला. आज अनुराधाने पण सुट्टी घेतली होती. तीही तिच्या कामात बिझी होती. भाईसाहेब पण बिझी होते, पण निशी पण रूममध्ये निघून गेली. तिला जरा जास्तच त्रास जाणवत होता. त्यामुळे ती झोपून गेली. सायंकाळी एक मुलगी निशीच्या रूममध्ये आली. मेकअप करणारी होती ती. तिने निशीला छान तयार केलं आणि निघून गेली. निशिता खूप सुंदर तयार झाली होती. कितीतरी वेळ ती स्वतःलाच आरशात बघत होती. तिने हातात तिचं मंगळसूत्र धरलं होतं. या मंगळसूत्राचा अर्थ तेव्हाच असतो, जेव्हा त्याच्या नावाचं मंगळसूत्र आहे, तो आपला मनापासून स्वीकार करेल. पण माझ्या नशिबातच सगळं उलटं घडतं. इतकं तयार होऊन पण काही फायदा नाहीये. जे त्याच्यासाठी तयार झाले आहे, तो तर बघत पण नाही.
तिच्या मनात अनेक विचार चालू होते. सगळे गेस्ट हळूहळू यायला लागले होते. बाईसाहेब त्यांच्या स्वागतासाठी बाहेर थांबले होते. अनुराधानेही त्यांच्या कॉलेजच्या सगळ्या स्टाफला बोलावलं होतं. निशीने दुपारीच संजूला मेसेज पाठवला होता की ती गाडी पाठवेल. त्यामुळे संजू तयार होऊन रस्त्यावर तिच्या गाडीची वाट बघत उभी होती. बराच वेळ झाला होता ती उभी होती, पण गाडी काही आली नाही. शेवटी तिने कंटाळून निशीला कॉल केला, पण निशीने मुद्दाम कॉल उचलला नाही आणि सॉरीचा मेसेज पाठवून गाडीचा प्रॉब्लेम झाला आहे असं सांगितलं आणि तू निघून ये असंही सांगितलं. तिने हा मेसेज टाकून लगेच ओमकारला कॉल करून कळवलं. आपले इन्स्पेक्टर साहेब गाडी घेऊन तयारच होते. त्यांनी लगेच त्यांची बाईक स्टार्ट केली आणि निघाले. हुशार आहेत ना पाटील साहेब, बाईक घेऊन आले. पोरगी लगेच पटेल. हां, पण त्यांना हुशार मी केलं आहे. सो माझी तारीफ तर बनते आहे ना बॉस. पण बघू आता संजू येते की नाही त्यांच्यासोबत. संजू खूप चिडली होती निशीवर. एकतर कधीची ती तयार होऊन अशी रस्त्यावर थांबली होती आणि अचानक ती असं बोलत होती की निघून ये. ती रागात बडबड करत चालत निघाली. थोडं पुढे जाऊन रिक्षा किंवा बसने तिला यावं लागणार होतं. तेवढ्यात आपल्या ओमकारने एंट्री मारली. संजू? त्याने तिला आवाज दिला. संजूने त्यांच्याकडे बघितलं, पण इग्नोर करून ती पुढे चालू लागली. मग त्याने बाईकचा स्पीड कमी केला आणि तिच्यासोबत गाडी चालू लागली. तितक्यात तिला रिक्षा दिसली, त्यामुळे तिने लगेच रागात रिक्षा थांबवली. ती रिक्षात बसली आणि निशीचा पत्ता सांगितला. पण रिक्षावाला रिक्षा चालू करणार तितक्यात ओमकारने थांबायला सांगितलं. आधी रिक्षावाला त्याला ओळखू शकला नाही, पण नंतर मात्र त्याला समजलं हे इन्स्पेक्टर आहेत. बिचारा घाबरला आणि संजूला खाली उतरवलं आणि रिक्षा घेऊन निघून गेला. आता मात्र संजू खूपच चिडली. तुम्ही समजता कोण हो स्वतःला? असाल इन्स्पेक्टर, पण इथे नका तुमची दहशत दाखवू. अगं पण मी काय म्हणतो आहे, तूही निशिताकडे चालली आहे आणि मीही तिकडेच चाललो आहे. तर मग का रिक्षाने जाते? चल ना माझ्यासोबत. हे बघा, मला कोणीतरी बोलत होतं की खरंच प्रेम असेल तर त्रास नको देऊ मला आणि मी ज्या माणसावर मनापासून प्रेम करते त्यांच्यासाठीच हे सगळं करते आहे. मला त्यांना त्रास नाहीये द्यायचा. समजतंय ना तुम्हाला? मी जर त्यांना त्रास दिला किंवा त्यांच्यासमोर आले तर मी खोटं प्रेम केलं असा समज होईल ना. ती रडतच सगळं काही त्याला सांगत होती. जे तो रागात तिला बोलला होता. तिला असं रडताना बघून ओमकारला वाईट वाटलं. ती खूप प्रेम करते त्याच्यावर हेही त्याला समजलं होतं. त्याने तिला रस्त्यातच मिठी मारली. त्यामुळे संजू अजूनच जास्त रडायला लागली. त्यांनी तिला गाडीवर बसवलं आणि एका शांत ठिकाणी त्यांनी गाडी घेतली. संजू, खरंच सॉरी गं. मी खूप चुकीचं वागलो तुझ्याशी. अगं पण मला तुला दुखवायचं नव्हतं. किती त्रास करून घेतला तू स्वतःला. मला आधी तुझं हे सगळं वागणं बालिशपणा वाटत होता. असं वाटलं होतं की ती फक्त मजा-मस्ती म्हणून अशी वागते आहे. त्यामुळे मी थोडा चिडलो. थोडा नाही म्हणजे जरा जास्तच. पण बस ना आता, प्लीज कर ना. मला माफ. तू बोलली होती ना 10 दिवसात तुम्हाला पटवून दाखवेल. अगं 3 दिवसातच तुझी बेट जिंकली. त्या दिवशी तू भेटत नव्हती ना, त्या दिवशी तर माझा जीव अगदी टांगणीला लागला होता. तुझ्या डोळ्यात पाणी बघून माझ्याही डोळ्यात नकळत पाणी आलं. का माहिती का? कारण मीही खूप प्रेम करायला लागलो आहे तुझ्यावर. आपलं जवळचं कोणीतरी लांब गेलं की त्या प्रेमाची खरी किंमत समजते. असंच काहीसं झालंय माझ्या बाबतीत. असं बोलून ओमकार गुडघ्यावर बसला. संजू, आयुष्यभरासाठी साथ द्यायची का नाही हा निर्णय तुझा आहे. पण मरेपर्यंत मी साथ देईल हा शब्द माझा आहे. कधीही काहीही झालं तरी स्वतःला एकटं समजू नकोस. श्वास असेपर्यंत मी नेहमी तुझ्यासोबत असेल. त्याने एक गोड स्माईल दिलं आणि खोलवर तिच्या डोळ्यात बघितलं. तिचे डोळे भरले होते, ओठांवर हसू होतं आणि तिचे हात त्याला उठवायला पुढे झाले. तिने त्याला उठवलं आणि घट्ट मिठी मारली. तिने मारलेली ती मिठीच त्याचं उत्तर होतं. दोघेही खूप आनंदी होते आणि यांना दोघांना एक करणारी आपली निशीबाई. काय मग मिसेस पाटील, आता काय पूर्ण वेळ इथंच मिठीत घालवणार का? आमचे साहेब ओरडतील आम्हाला. एकतर त्यांनी खूप कष्ट घेतले आहेत आपल्याला एक करण्यासाठी. म्हणजे निशी? बघतेच तिच्याकडे आता. त्यासाठी आपल्याला जावं लागेल. चला निघायचं ना? हो, हो. चला, चला. जाता जाता संजू बोलली, "इन्स्पेक्टर, आय लव्ह यू." "तू मला इन्स्पेक्टर बोलणार?" "नाही हां, तू ओमकारच बोल. प्लीज. तरच मी तुला तुझ्या आय लव्ह यूचं उत्तर देईल." "ठीक आहे, ओमकार." आत्ता कसं? तर आय लव्ह यू टू. संजू, चला आता. दोघेही निशीकडे यायला निघाले. निशी आवरून बसली होती. आज अनुराग लवकर आला. त्यालाही रेडी व्हायचं होतं म्हणून तो रूममध्ये आला.
समोर निशिता तयार झालेलं बघून तो तसाच उभा राहिला. त्याला असं वाटत होतं, की त्याचे हार्टबीट स्किप होतात की काय? नकळत तिच्याकडे तो आज खेचला गेला होता. तिने अचानक दाराकडे बघितलं तर अनुराग उभा दिसला. तिने लगेच तिची नजर फिरवली आणि तिचा मोबाईल घेऊन ती उठून उभी राहिली. तसा अनुराग भानावर आला. तो आत आला तर निशी लगेच रूमबाहेर निघून गेली. पण त्यामुळे अनुरागला राग आला. जरा कुठे सहानुभूती वाटायला लागली, की ही लगेच त्याला तडा देते. किती माज आहे हिच्यात. नाही बोलायचं तर नको बोलू, काही फरक पडत नाही मला. तो बडबड करत त्याचं आवरत होता, पण त्याला हे समजत नव्हतं, की त्याला तिच्या प्रत्येक वागण्याचा फरक पडत होता आणि त्याचा त्रासही होत होता. म्हणून त्याची चिडचिड होत होती. पण आता हे आपल्या साहेबांना कोण सांगणार ना? निशी खाली निघून आली. तिचे बाबा आले होते. तिला तिच्या बाबांना बघून खूप आनंद झाला. ती लगेच तिच्या बाबांना भेटायला गेली. तिला खूप रडू येत होतं. पण बरेच पाहुणे होते तिथे, म्हणून तिने खूप कंट्रोल केलं. पण तिला जेव्हा तिच्या बाबांनी मिठी मारली, तेव्हा ती स्वतःला नाही रोखू शकली. बापलेकीचं प्रेम बघून भाईसाहेबही थोडे भावूक झाले. काही वेळाने संजू आणि ओमकारही आले. त्या दोघांकडे बघूनच समजत होतं, की सगळं काही नीट झालं आहे. त्यामुळे निशी पण खुश झाली. ओमकार, सालीसाहेब तुमची आयडिया कामी आली. आमची भावी बायको भेटली आम्हाला. थँक यू. जीजू, तुमचं काम झालं. पण आता संजू काही मला सोडणार नाही. हो, नाहीच सोडणार तुला. यार, तू माझी फ्रेंडच आहे की यांची. सॉरी ना जान, पण तुम्ही दोघे एकत्र यावं असं मला खूप वाटत होतं. म्हणून मी केलं असं. संजूने निशीला कडकडून मिठी मारली. सॉरी नको ना बोलू. कदाचित तू नसती तर आम्ही कधीच एकत्र आलो नसतो. थँक यू माय जिगरी. सगळे जमले होते. काही वेळाने अनुरागही खाली आला आणि अनुरागला बघून परत एकदा आपल्या निशिबाई मेण्यासारखं पगळून गेल्या. ती एकटक त्याला बघत होती. किती वेळा प्रेमात पडू? तर मग मैत्रिणींनो, कथा आवडली असेल तर पटकन एक लाईक करा आणि चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, जेणेकरून येणारा नवीन भाग तुमच्यापर्यंत लवकर पोहोचेल. थँक यू फॉर वॉचिंग आणि या कथेच्या लेखिका शब्दधनी या आहेत.